नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की भागू आता निघालेली असते क्लासला. पुढ्यात इथं आलेला असतो आणि भागूला सांगितलं जात असतं की जेवणाचा डबा दिलेला आहे, ते जेवण वेळेवर करायचं आहे, लक्षात येते ना तुझ्या, असं म्हणत सूर्या भागूशी बोलत असतो, तिला समजून सांगत असतो. आणि त्यासोबतच सूर्याचं असं म्हणणं आहे की बाहेरचं काही खाऊ नको. तर भागू म्हणत असते की दादा तुला नाही माहिती, अरे मला ना बाहेरचं खावंच लागणार नाही. बरं झालं तू मला हे जेवणाचा डबा दिलेला आहे. तुला माहिती आहे का, त्या दिवशी ना पुड्याचं जेवण मी खाल्लं. खरंच आपलं असेल तर माझं जेवण आहे ते मला पुड्याला देता येईल ना, असं ती बोलत असते. आणि तिचं म्हणणं असतं की पुढ्यानं लय भारी जेवण होतं, त्याच्या आईनं ना लय भारी जेवण बनवलं होतं, त्यामुळं मला ना आता बाहेरचं खावंच लागणार नाही. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. भागू मात्र जाम खुश झालेली असते. ती म्हणत असते की काही झालं तरीही मला आता खूप भारी वाटत आहे. तेव्हा सूर्या म्हणत असतो की हो, तेवढ्यात तुळजा तिथे येते आणि म्हणते बरोबर आहे, आपल्याला जर एखाद्याची गोष्ट आवडली तर खरंच. आणि मग सूर्या म्हणत असतो की कसं आहे, एखाद्याच्या हातामध्ये चव असते आणि ती चव पुढ्याच्या आईमध्ये. सूर्याला तुळजा म्हणत असे की सूर्या कसं काय रे तुला हे सगळं जमतं, तू इतकी माणसं जोडून ठेवले, तेवढ्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. सूर्या म्हणत असतो की कसं आहे हो, मी फक्त जीव लावतो, मी माणसांना जीव लावला की तेही माणसं मला जीव लावतात, बाकी असं खास मी काही केलेलं नसतं, असं सूर्याचं म्हणणं असतं. भागू आता क्लासला निघालेली असते आणि क्लासमधून झेरॉक्स काढायला चाललेली असते. तिच्या मागे मागे पुढे येत असतो, कारण पुढ्याला सांगितलेलं असतं की भागूला एकटीला सोडायचं नाही, क्लासला घेऊन जायचं, क्लासवरून आणायचं. भागू म्हणत असते तू काय माझा बॉडीगार्ड आहे का माझ्या मागे मागे यायला. तेव्हा पुढ्या म्हणतो की अगं तुझा बॉडीगार्ड नाही आहे, पण मला असं वाटतंय की जे काम मला सांगितलेलं आहे ते मी व्यवस्थित केलं पाहिजे आणि तेच काम मी करत आहे, असं म्हणणं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र भागू म्हणत असते की अरे दादाने तुला काय काम सांगितलं होतं, तू काय करतोस. पुढ्या म्हणत असतो की मला जे काम सांगितलं आहे ना तेच मी करत आहे आणि नीट करत आहे, मला सांगितलेलं काम व्यवस्थितच मी करत आहे, असं पुढ्याचं म्हणणं असतं. भागूचं म्हणणं असतं की नाही, तू हे जे काय करतोय ना ते मला माहिती आहे, मला असं नाही वाटत की तू असं केलं पाहिजे, असं भागू म्हणत असते. पण इकडे पुढे म्हणत असतो की नाही, मला दादाने सांगितले, त्या दिवशी बघितलंच ना काय झालेलं आहे, त्यामुळे अजिबात नाही, राजूताईच्या बाबतीत जे झालेलं होतं त्यावरनं. इकडं सूर्या जो असतो तो आता तेजूकडे आलेला असतो. बेसनाच्या वड्या केलेल्या असतात राजूने आणि तेजूसाठी पाठवलेल्या असतात. बेसनाच्या वड्या घेऊन सूर्या तिथं पोहोचलेला असतो आणि सूर्या म्हणत असतो की हे घे अगं, खास तुझ्यासाठी. डॅडी म्हणतात आमची पण चंगळ सुरू आहे, सुनबाईंच्यामुळं आम्हालाही नवनवीन खायला मिळत आहे, असं डॅडींचं म्हणणं असतं. आणि डॅडी मात्र वेगळेच खुश झालेले असतात. डॅडींच्या डोक्यात सध्या वेगळेच विचार चालत असतात, कारण डॅडींना असं वाटत असतं की नाही, आता सध्या जे काय आहे ना ते पदरी पाडून घ्यायचं आहे, कारण डॅडींनी एवढा मोठा गुन्हा केलेला आहे, तो गुन्हा लपलेला आहे ना, यामुळं त्या डॅडींनी आता नीट वागायला सुरुवात केलेली असते. पण आज ना उद्या डॅडींनी केलेली जी चूक आहे ती मात्र समोर येणार असते, कारण शालन त्याचा जीव घेतला, ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही आहे, त्यामुळं डॅडींना हे सगळं भोगावं तर लागणारच असतं. इकडं सूर्या तिथं असतो. डॅडी म्हणत असतात की बसा ना. तेव्हा तेजू म्हणत असते की दादा थांब, मी चहा घेऊन येते, असं म्हणत तेजू चहा आणायला गेलेली असते. आणि मग सूर्याला डॅडी म्हणत असतात की थांबा. सूर्याला म्हणत असतात की बाळाचे मामा आणि बाळाचे आजोबा दोघंजण आपण मामा आजोबा एकत्र चहा घेऊया, असं सांगितलं जात असतं. इकडं ते राजू आहे ती तिच्या मसाल्याच्या प्रोडक्टची ॲड करत असते आणि मसाल्याच्या प्रोडक्टची ॲड करताना राजू म्हणत असते की अगं वहिनी बघितलं ना, हे जे आपले मसाले आहेत ना ते खरंच आता खूपच हे होत आहे आणि आता कालचा स्टॉक संपलेला आहे, आता कांदा लसूण मसाल्याचा. तेव्हा तुळजा सांगत असते की हे बघ राजू, काही झालं तरीही कोण माणसं ऑर्डर देत आहेत, काय होतं ह्याबद्दल आपल्याला काहीच माहीत नाही आहे. मला तुला फक्त एवढंच सांगायचं आहे की आपल्याकडे ऑर्डर आलेली असेल तर आपण त्याचा ॲडव्हान्स घेतला पाहिजे आणि कोण माणसं आहेत काही माहीत नाही, नाहीतर काय होतं ऑर्डर देतात लोक आणि आपले नंतर ऑर्डरचे पैसे मिळत नाही आहेत, त्यापेक्षा ना आधी आपण ॲडव्हान्स घ्यायचा आणि मगच ऑर्डर त्यांना द्यायची. हे सगळं सुरू असतं आणि त्याच वेळेस तिथं शशिकांत आणि सत्या दोघंही येतात आणि म्हणत असतात की काही काळजी करायची गरज नाही आहे, आम्ही असताना काही गरज आहे, सत्यजितराव द्या ऑर्डरचे पैसे, असं म्हणत सत्याला ऑर्डरचे पैसे द्यायला सांगत असतो आणि म्हणत असतो की आमच्या भावाने ऑर्डर दिली आहे, प्रसादरावांनी ही ऑर्डर दिलेली आहे, त्यामुळं काळजी करायची अजिबात गरज नाही आहे आणि हे घ्या कॅशनं पेमेंट आहे, काळजी करायची गरज नाही आहे, असं ते बोलत असतात. आणि तेव्हा मात्र इकडे तुळजा म्हणत असते की सूर्या घरी नाही आहे, मला असं वाटतंय की तुम्ही जा आता, असं सांगितल्यानंतर इकडे ते म्हणत असतात की नाही, आम्ही हे मसाल्यांसाठीच बोलायला आलेलो आहे, राजश्री मसाल्यांच्या मालकीनबाई ज्या आहेत ना राजश्री जगताप यांच्याशी बोलायला आलेलो आहे. तुळजाचं म्हणणं असतं की तुम्ही बोलू नका. त्यावेळेस तुळजा म्हणत असते की तुम्ही काय बोलायला आलेला आहात ना हे मला चांगलंच माहिती आहे.
कारण तुळजा त्यांना ओळखून असते. तेव्हा तुळजाला ते म्हणत असतात की हे बघा, तुम्ही तर डॅडींची लेक आहात, तुमच्याबद्दल आम्ही काय बोलायचा प्रश्नच येत नाही. तुळजा म्हणत असते की आम्ही काय मूर्ख वाटलो का, आम्हाला न कळायला तुम्ही इथं कशासाठी आलात. तुळजा स्पष्टपणे बोलून रिकामी झालेली असते आणि तुळजा बरोबर बोललेली आहे हे पाहून नंतर तो म्हणतो की हे बघा, कसं आहे, आमचे धाकले बंधू अमेरिकेत असतात, प्रसादराव सरनोबत, आणि त्यांनी राजश्री सरनोबत यांना सांगितलेलं आहे त्यांच्याशीच लग्न करेल. तेवढ्यात सूर्या तिथं आलेला असतो आणि घरात करता माणूस नसताना लग्नाची बोलणी करायची नसतात. हे सगळं साधी गोष्ट तुम्हाला माहीत नाही आहे, तुम्हाला कळत नाही आहे ही साधी गोष्ट, असं म्हणत सूर्या मात्र भयानक चिडलेला असतो. आणि यांचं असं बोलणं असतं की नाही, आम्ही तेच करत होतो, पण हे सगळं असं झालेलं आहे, असं ते बोलत असतात. तेव्हा मात्र सूर्या तिथं आलेला असतो. सूर्या म्हणत असतो की बाद झालं, आत्तापर्यंत तुमचं खूप ऐकलेलं आहे, कालच मी तुम्हाला सांगितलेलं होतं की तुम्ही निघा इथून, पुन्हा येऊ नका. आणि मग इकडे लगेच सत्य म्हणत असतो की आम्ही ना मागणी घालायला आलेलो आहे, माहिती आहे ना. तेव्हा सूर्या म्हणत असतो तेच सांगतोय ना, मागणीच घालायची नाही म्हणून मी कालच सांगितलेलं होतं, मग परत यायचा प्रश्नच नव्हता, मग काय आलात तुम्ही परत, गरजच नाही आहे या गोष्टींची, तुम्ही माझ्या दारात येऊच नका. कारण तुमच्यासारख्यांच्या घरात माझी बहीण मी देणारच नाही आहे. कारण बापजादाच्या इस्टेटीवर तुम्ही माज करणारे लोक, अंगावर पांढरे कपडे चढवले की तुमचं मन पांढरं होतं असं नाही आहे ना, मन शुद्ध होतं असं नाही आहे ना. तेव्हा सत्या कॉलर पकडतो आणि म्हणत असतो, लायकी काय रे तुझी, तुझ्या बहिणीला आम्ही मागणी घालतो त्याचं एकच कारण आहे की आमच्या भावाने आम्हाला सांगितलेलं आहे, केलं तर लग्न हिच्याशीच करेल, नाहीतर लग्न करणार नाही. सूर्या म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, सगळी पोरं संपली, तुमचा भाऊ एकटा शिल्लक राहिला तरीही मी माझ्या बहिणीचं लग्न त्याच्याशी लावू देणार नाही. असं सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. तिथं राजू तिथं असते. तेव्हा सूर्या सत्याची कॉलर पकडतो आणि त्याला खेचत घराच्या बाहेर आणलेलं असतं आणि म्हणत असतो, चल दाखवतो तुला लायकी काय, माझ्या दारात उभा आहे, मुंडकं एकीकडं तंगडी एकीकडे तोडून ठेवेल, पुन्हा जर माझ्या बहिणीच्या वाटेला गेला तर. आणि सत्याला म्हणत असतो, तुझी लायकी तुला कळली असेल, निघा आता, असं म्हणत त्या दोघांना सांगत असतो. तेव्हा सत्या म्हणत असतो की रे महागात पडेल तुला आता, हे आम्ही सहन करणार नाही. सत्य जरा तापलेला असतो आणि शशिकांत हा शांतपणे बोलत असतो, पण शशिकांतच्या मनात ही राग असतो आणि सत्य हा गुंडगिरी करत असतो. दोघंही आता तिथून निघून जातात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की धनू निघालेली असते. तेव्हा नानी तिला म्हणत असते, निघाली का पदर हलवत, नाही कुठं आहेस आज, कुठे मोर्चा दौरा तुमचा. तेव्हा धनू म्हणत असते की दादाकडे चालली आहे, घरातली सगळी कामं आटपून झालेत. नानी म्हणत असते, झालं का, म्हणजे घरातली कामं तूच एकटी करते, मी काय बसूनच खाते का इथं, असं म्हणायचं आहे का. धनू म्हणत असते, नाही हो नानी. तेव्हा ती म्हणत असते की उठकी सूट दादाकडे. धनू सगळं समजावून सांगत असते, शांतपणे बोलत असते, हे बघा नानी, कसं आहे माहिती आहे का, दादा अडचणीत आहे आणि कसं आहे, राजूला नको त्या माणसांचं स्थळ आलं आहे ना, त्यामुळे मला तिकडे जावं लागत आहे, असं ती समजून सांगत असते. पण इथे नानीला काय ऐकूनच घ्यायचं नसतं. नानीचं एकच चाललेलं असतं की नाही, अजिबात नाही आहे, तुझं जे काय चाललं आहे ना ते पटत नाही आहे मला, असं स्पष्टपणे नानी बोलत असते. आणि इकडं धनू म्हणते, बसा गप्पा मारत बसते, तुम्ही कुठली कुठली कामं करत नव्हता ना ते सांगा, म्हणजे उद्यापासून मला ते करायला बरं. इकडे आता सूर्या आत आलेला असतो. तेव्हा तुळजा म्हणत असते, सूर्या शांत हो, कसं आहे माहिती आहे का, ही माणसं कशी आहेत ना ते आपल्याला चांगलंच माहिती आहे, यांच्या नादी नाही लागायचं आपण, सोडून दे त्यांचा विषय, असं तुळजा सांगत असते. इकडे राजूही शांतपणे उभी असते. त्यानंतर आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आजीनं चिठ्ठी लिहायला लावलेली आहे आणि सांगितलेलं आहे की त्या सूर्याची बहीण आहे ना ती स्वतःहून आपल्या दारात येईल, आता आपल्या घरातलं कुणीही मागणी घालायला जाणार नाही, असं स्पष्टपणे आजीनं सांगितलेलं असतं. आणि राजूच येईल असं म्हणणं असतं. आता तिने कुरिअरवाल्याच्या जवळ चिठ्ठी दिलेली असते आणि त्या चिठ्ठीमध्ये काय काय लिहिलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की एकटीनंच ही वाचायची आहे. तेव्हा मात्र हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे धक्का बसलेला असतो आणि मग राजूला ती चिठ्ठी मिळालेली असते. राजूच्या हातात ती चिठ्ठी असते आणि राजू किचनमध्ये असते. सूर्या म्हणत असतो, काय झालं, काय आहे तुझ्या हातात, दाखव मला. राजू सुरुवातीला दाखवत नसते आणि तेव्हा राजू जेव्हा दाखवते तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा सूर्याने ती चिठ्ठी वाचलेली आहे आणि त्याचबरोबर खूप मोठा आता राडा होणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.